वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. मागे इथे वाळवंटात एकदा मोठी सभा झाली. एक जम्मूमधले डॉक्टर आले होते. जम्मू काश्मीर त्या भागामधले जम्मूमधले डॉक्टर आले होते. वारकऱ्यांची सभा झाली, भेटायला आले. मी त्यांना घेऊन गेलो तिथे. त्यांना बोलायला लावलं. इतक्या लांबून आले म्हणून, पंढरपूरला आले म्हणून बोलायला लावलं. त्यांनी काय सांगावं ते म्हणाले सगळ्या साधू लोकांना, देखो महात्मा लोग, हमारे यहाँ भी वेदांत की चर्चा होती है, कथा होती है, प्रवचन होते हैं, सब होता है हमारे पास, लेकिन आपके यहाँ जो ये भजन होता है ना, वो हमारे पास नहीं है. याचा आनंद नाही. त्याने काय म्हणावं ते म्हणाले, अशी दिंडी घेऊन तुम्ही जम्मूला या, आम्ही तुमचं काय स्वागत करतो बघा. विठ्ठल विठ्ठल, कुठे असा नामघोष कुठे आपल्याला ऐकायला मिळतं. म्हणून या तीर्थाची बरोबरी कोणतं दुसरं करू शकणार नाही. नाही, जर कोणी बरोबरी करण्याचा प्रयत्न केला तर राग येतो त्याचा बोलणाऱ्याबद्दल. तीर्थे पाय का देखिली कोटीवरी, नाही देखिली पंढरी, जळो त्याचे जी आले. पण महाराज म्हणतात, जळो, सगळी कोट्यवधी तीर्थ पाहिली पण पंढरी जर पाहिलेली नसेल, आयुष्य वाया गेलं. विठ्ठल विठ्ठल. आवडे पंढरी, आवडे पंढरी, भीम पांडुरंग, चंद्रभागा लिंग पुंडलिक, कामधेनु कल्पतरु चिंतामणी, आवडीची धणी पुरविती. तुका म्हणे जीवा, थोर झाले सुख, नाठवे हे भूक तहान काही, कामधेनु कल्पतरु चिंतामणी, आवडीची धणी पुरविती. विठ्ठल. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा वारकऱ्यांच्या अंतःकरणातील भावना सांगणारा असा एक अत्यंत छोटा परंतु भावानी संपन्न असणारा असा एक अभंग आहे. आवडीच्या लोकांच्या मध्ये आवडीच्या विषयावर बोलण्या एवढा आनंद दुसरा कोणता नसतो. विठ्ठल विठ्ठल. आपण सगळे पंढरीचे वारकरी आहोत, नाही का? आणि पंढरी आवडते म्हणूनच इथे आलेलो आहे. खरं म्हणजे लोक बाहेरचे जे यांना आवडत नाही ना, ते असं म्हणतात पंढरीत आवडण्यासारखं काय आहे. गर्दीच गर्दी, घाणच घाण, पाणी मिळत नाही, जागा मिळत नाही, झोप मिळत नाही, दिवस रात्र टाळ बडवीत राहतात, गोंधळच गोंधळ सगळा, रस्त्याने सरळ चालता येत नाही. अशा पंढरीमध्ये आवडण्यासारखं काय आहे हे त्यांना काय कळणार. ज्यांना आवड आहे त्यांच्या हे बाकीचं काही लक्षातच येत नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणून आज जमलेला हा समाज सगळा आवडीचा समाज आहे. ज्यांना पंढरी आवडते असा सगळा, ज्याला पंढरी आवडते त्यालाच वारकरी असं म्हणतात. बाकीचे सगळे पारकरी. विठ्ठल विठ्ठल. पंढरीमध्ये येणाऱ्या सगळ्याच लोकांना काही पंढरी आवडते असं नाही. वारकरी जो असतो त्यालाच ती आवडते. तीच वारकऱ्याची भावना महाराजांनी बोलून दाखवली आहे. अहो,
आषाढ महिना लागला न लागला बरं का, त्याच्या आधीपासून वारकऱ्याच्या अंतःकरणामध्ये जर कोणता विचार चालू असेल तर तो आता वारी जवळ आली, आता 15 दिवसावर आली, आता आपल्याला निघायचं आहे, आपल्याला भेटायचं आहे. आपले सगळे पंढरीत भेटणारे जे आपले सगळे सुहृद आहेत, सज्जन आहेत, आपल्या आवडीचे आहेत, अशा सगळ्या लोकांच्या बरोबर भगवंताचं नामस्मरण करीत नाचत, नाही का, नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळ्या, असा नाचत उडत आपल्याला जायचंय. स्वल्प वाटे चला जाऊ, स्वल्प वाटे चला जाऊ, वाचे असा विचार त्याच्या अंतःकरणामध्ये सारखा चाललेला असतो. ध्यान लागलेलं असतं ते पंढरीचं. जावे पंढरीसी आवडे मानसी, कधी एकादशी आषाढी, कधी एकादशी आषाढी ये, कधी एकादशी आषाढी. कधी एकादशी आषाढी ये, एकदा कधी दिवस जवळ आले की कधी एकदा आषाढी एकादशी येते, कधी आपण त्या वाटेने जाऊ, कधी आमचा परमात्मा प्रिय पांडुरंग आम्हाला आमच्या डोळ्याला दिसेल, अशी आतुरता, उत्सुकता, तळमळ त्याच्या अंतःकरणाला लागते. आणि त्या परिस्थितीमध्ये इतरांना जे आवडतं ते त्याला होतं नावडतं. संपदा सोहळा लागला टकळा, संपदा सोहळा नावडे मना, संपदा सोहळा नावडे, संपदा सोहळा हे कशामुळे होतं? याचं होण्याचं कारण असं आहे की पंढरीच्या विषयी वारकऱ्याच्या अंतःकरणामध्ये अत्यंत आवड आहे. तुकाराम महाराज हे निष्ठावंत वारकरी असल्यामुळं त्यांच्या मनातली आवड प्रगट करतात. आवड जिथे असते माणसाला त्या ठिकाणी एक गोष्ट पहिली महत्त्वाची जर कोणती असेल तर आवडीची वस्तू भेटेपर्यंत, प्राप्त होईपर्यंत
माणसाच्या अंतःकरणाला सारखी तळमळ लागलेली असते. त्याला दुसरं काहीही आवडत नाही, इतर कोणतंही बरं वाटत नाही. आणि आवडीची वस्तू, आपल्याला आवडीची व्यक्ती भेटली की माणसाला अगदी मन प्रसन्न होऊन जातं. आवडीची भेटी निवे, आवडीची भेटी निवे, आवडीची भेटी निवे, चित्त पावे विश्रांती, चित्त पावे विश्रांती. आवडीची भेट म्हणजे भेटी, आवडीच्या व्यक्तीची भेटी झाल्या वाचून चित्ताला विश्रांती प्राप्त होत नाही. तळमळ तळमळ लागते. पण कधी एकादशी आषाढी अशी तळमळ आवडीमुळे निर्माण होते. आवडीचं जर दुसरं महत्वाचं स्वरूप जर काही असेल तर आवड जिथे असते ती आवडीची वस्तू कितीही जरी प्राप्त झाली तरी सुद्धा उलट आवड वाढतच राहते. आवडीच्या बाबतीमध्ये प्राप्तीमध्ये आवड वाढते. गरजेच्या बाबतीमध्ये जे गरजेचं असतं की नाही त्या गरजेच्या बाबतीमध्ये प्राप्तीमध्ये आवड संपते आणि आवडीच्या बाबतीमध्ये प्राप्तीमध्ये गरज वाढते. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून जेवढी जेवढी आवड जास्त तेवढा अंतःकरणामध्ये त्याची अजून जास्त प्रेम त्याच्याविषयीचं निर्माण होतं. तो मज भावा, तो मज तो मज व्हावा, तो मज व्हावा, पुन्हा पुन्हा वेळोवेळा व्हावा पांडुरंग. कितीही त्याला पाहिलं, कितीही त्याचं वर्णन केलं, कितीदाही त्याला भेटलं पुन्हा 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 तरी सुद्धा मनाची तृप्ती होत नाही. गमतीची गोष्ट आहे. आवडीच्या बाबतीमध्ये आवडीच्या व्यक्तीची भेट झाल्यानंतर सुख असतं पण तृप्ती नसते. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, जर तृप्ती असती तर माणसं एकच वारी करून थांबले असते नाही का. कारण एका वारीतच तृप्ती झाली, आता पुन्हा यायचं काय झालं. आणि जर एकाच वारीत भागला असतं तर त्याला वारी म्हणलं असतं का. जी वारंवार केली जाते ती वारी. विठ्ठल विठ्ठल. म्हणून त्याचे कितीही वर्णन केलं किंवा कितीही रूप पाहिलं तरी पुन्हा ते आपल्या डोळ्यासमोरून जावं असं वाटतच नाही. धनी न पुरे गुण गाता, धनी न पुरे गुण गाता, रूप दृष्टी न्याहाळीता, रूप दृष्टी न्याहाळीता. धनी न पुरे गुण गाता, धनी न पुरे गुण गाता,
रूप दृष्टी न्याहाळिता रूप दृष्टी बरवा बरवा पांडुरंग बरवा बरवा पांडुरंग बरवा बरवा पांडुरंग कांती सावळी सुरंग कांती सावळी सुरंग बरवा बरवा पांडुरंग बरवा बरवा पांडुरंग बरवा कांती सावळी सुरंग कांती सावळी सुरंग धणीन पुरे गुण गाता रूप दृष्टी न्याहाळिता त्याचं रूप कितीही पाहिलं तरी धणीन पुरे मनाची कधी तृप्ती होतच नाही. हो पुढती राजा विठ्ठलूची पाहे त्याप्रमाणे मन धाये परी त्याची भुक्ती न धाये असं त्याची धणी धाये परी त्याची भुक्ती न धाये म्हणजे अंतःकरणामध्ये त्याला आनंद असतो परंतु ते आपल्याला मिळत राहावं परत परत ते सुख याची इच्छा मात्र त्याच्या अंतःकरणातली कमी होत नाही. जिथे इच्छा संपते तिथे आवड संपली जिथे इच्छा कायम राहते तिथे आवड असते. विठ्ठल विठ्ठल म्हणून संतांची आवड परमात्मा पांडुरंगरायाच्या विषयी अत्यंत अनेक ठिकाणी त्याने आपल्या अंतःकरणातली ही आवड व्यक्त केलेली. आपण रोजच ते अभंग म्हणतो वारकरी असल्यामुळं. आवडे हे रूप गोजिरे सगुण आवडे हे आवडे रूप पहता लोचन सुखावले पाहता लोचन सुखावले आता दृष्टी पुढे आयसा चतुराय आता दृष्टी पुढे आयसा चतुराय जो मी तुझा पाहे वेळा वेळा पांडुरंगा आता दृष्टी पुढे आवडीच्या बाबतीमध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जी गोष्ट आपल्याला आवडते त्या गोष्टीविषयी जर दुसऱ्या कोणी अनुद्गार काढले दुसऱ्या कोणी जर म्हणलं त्यात काय पडलंय पंढरपुरात काय पडलंय कशाचा तुमचा देव त्याच्यापेक्षा बालाजीला बघा काय सोयी काय पद्धत राहण्याची किती व्यवस्था किती बिल्डिंगा काय तुमच्या पंढरपुरात पडलंय त्याच्यापेक्षा कितीतरी मोठी क्षेत्र आहेत असं जर एखाद्याने म्हणलं तर ज्याच्या अंतःकरणात आवड असते त्याला एकदम त्याचा राग आल्याशिवाय राहत. आपली लाडकं बालक आहे प्रिय मुलगा आहे किंवा प्रिय व्यक्ती आहे त्याला जर त्या माणसाला जर किंवा त्या मुलाला जर नाव ठेवलं कोणी तर आईला आवडेल का? कधी आवडणं शक्य नाही.
म्हणून तसं संतांना जर पंढरीला कोणी नाव ठेवलं तर त्यांना कधीही आवडणार नाही. हो, करंटे कपाळ ज्याचे नाम नये. हो 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 हो, त्याचं पहिलं चरण विठ्ठल विठ्ठल. हा हा, जोडनिया जोडी जेने उंडारली हुडी. भिकेची आवडी तया नावडे पंढरी, नावडे पंढरी. करंटे कपाळ ज्याचे नाम नये वा, करंटे कपाळ ज्याचे. भिकेची आवडी तया नावडे पंढरी, नावडे पंढरी. करंटे कपाळ ज्याचे. करंटे कपाळ. महाराज म्हणतात भिकेची आवडी तया नावडे पंढरी. ज्याला भीक मागायची आवड असेल त्यांना पंढरी आवडत नाही. हो, ज्यांना संपन्न व्हायचं असेल, आपलं जीवन संपन्न तृप्त असं ज्यांना करायचं असेल त्यांना पंढरी आवडणारच. ज्यांना पंढरी आवडत नाही त्याने असं समजावं की यांना भीक मागायचे डोहाळे लागलेत. कारण आमच्या पांडुरंगाच्या जवळ काही कमी आहे? अरे आम्ही कोणाला भीक मागायचं काही कारणच नाही. हो, काय उणे आम्हा विठोबाचे पायी, काय ऐसे काय. हो, काय उणे आम्हा विठोबाचे पाय. हे काय उणे आम्हा. नाही ऐसे काही येथे एक, नाही ऐसे काही येथे. महाराज म्हणतात अरे आम्हाला पांडुरंगाच्या पायाजवळ काय कमी, काय उणे आम्हा विठोबाचे पायी. नाही ऐसे काही येथे एक. इथे कोणती एक गोष्ट नाही. भुक्ती आहे, मुक्ती आहे. भुक्ती मुक्ती फुकाची साठी कोणी तयाकडे न पाहे. अशी भुक्ती मुक्ती. भुक्ती पाहिजे, भुक्ती मुक्ती पाहिजे. मुक्ती मुक्ती तर लोटांगण घालत येते आणि भुक्तीला तरी काही कमी आहे काय? तुका म्हणे मुक्ती मुक्तीपर्यंत येली नव्हतं झालं. पण महाराज म्हणतात तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते ते कल्पतरू पुरवी तसे. भुक्ती आहे, मुक्ती आहे, सगळं आहे. काय उणे आम्हा विठोबाचे पायी, नाही ऐसे काही येथे एक. उणं असलं तर ते दुसरीकडे, इथं काही उणं नाही. कोठे काही एक आहे, एक नाही. दुसरीकडे तसं असेल पण इथे पांडुरंगाच्या पायाजवळ आम्हाला काही उणं नाही. ते हे काय ते हे वाटू मन. काय उणे आम्हा ते हे भोवताली बराडी करून दारोदार. महाराज म्हणतात ते माझं मन मी दुसरीकडे वाटू का? बराडी म्हणजे भिकारी. भिकारी होऊन ते मन दुसरीकडे दारोदारी मागण्याचं काय कारण आहे? कारण इथेच आम्हाला पाहिजे त्या सगळ्या गोष्टी परिपूर्ण अशा मिळतात. महाराजांनी ते सांगितलं ना, परिपूर्णतेला कोणत्या गोष्टीची कमतरताच नाही, नाही का? कामधेनु कल्पतरु चिंतामणी, कामधेनु कल्पतरु चिंतामणी.
अजून आवडीचं एक महत्वाचं लक्षण आहे. मनुष्य ज्या विषयी आपल्या अंतःकरणात अत्यंत आवड असेल त्या गोष्टीची इतर तशाच गोष्टीशी तुलना करतो आणि ती तुलना करून आपली वस्तू किती चांगली आहे त्याच्यापेक्षा हे दाखवतो. जर कोणी म्हणलं याच्यापेक्षा ते चांगलं आहे तर म्हणतात तिथं काय पडलंय, त्याच्यापेक्षा तुलना करतो. त्याच्यामध्ये दुसऱ्या गोष्टीशी जर कोणी म्हणलं बरोबरी करण्याचा प्रयत्न केला तर हा त्याची बरोबरी करणं कसं चुकीचं आहे ते सांगतो. माझीच प्रिय वस्तू ही कशी सर्वश्रेष्ठ आहे याच्यामध्ये अभिमान वाटत असेल, पण हा अभिमान सुद्धा देवाच्या विषयी आपल्याला प्रिय क्षेत्राच्या विषयी असल्यामुळं, हा अभिमान सुद्धा सात्विक असल्यामुळं, तो अभिमान कुणाच्या द्वेषाने न केलेला असल्यामुळे तो अभिमान सुद्धा मनाला आनंद देणारा आहे. विठ्ठल जे अभिमान वाहती अंगी आम्ही हरीचे हे भूषावया लागी, जे एकची लोभे जगी माझी आणि लोभे, माझ्या लोभाने जे लोभी आहेत. अभिमान वाहती अंगी आम्ही हरीचे हे भूषावया लागी. अरे आम्ही देवाचे आहोत, काय लाज वाटायचं कारण आहे? काही कारण नाही महाराज. काही लोक लाजतात, ही गोष्ट खरी आहे, पण खरं म्हणजे लाज वाटायची काही कारण नाही. तुळशीची माळ सुद्धा अशी लपवून ठेवतात. तर सौभाग्यवतीने मंगळसूत्र लपवायचं काय कारण आहे? बेईमानी मनात असली तर लपवावं. विठ्ठल विठ्ठल. अरे भूषण म्हणून मिरवावं, काय हरकत आहे त्याच्यामध्ये? आनंद आहे त्याच्यामध्ये. त्याच्यासाठी आपण आपलं जीवन त्याला समर्पित केलेलं आहे. त्याच्या वाचून आम्हाला दुसऱ्या कुठल्याही गोष्टीची आता जीवनामध्ये अपेक्षा नाही असं जेव्हा आपल्याला ठासून म्हणायचं असतं त्यावेळेला तुळशीची माळ सुद्धा बारीक अगदी न दिसल अशी कुणाला किंवा मुद्दाम हात लपून कशाला पाहिजे? नाही, आता त्याच्याही पुढचे लोक गेलेत म्हणा, माळ काढून ठेवतात काही वेळेला. विठ्ठल विठ्ठल. त्यांच्याबद्दल आपल्याला बोलायचं नाही, परंतु परमात्म्याच्या विषयी तसा त्यांच्या अंतःकरणात, याला अभिमान म्हणा पण याला खरं जर शब्द वापरायचा झाला तर हा एकविध भाव आहे. तो एकविध भाव असल्यामुळं त्यांना त्याच्या वाचून त्याच्या तुलनेमध्ये इतर दुसरं कुठलंही त्याच्या बरोबरीचं वाटत नाही. पंढरीची वारी पंढरीची वारी आहे, पंढरीची वारी पंढरीची वारी आहे माझे घरी, पंढरीची वारी. हा पंढरीची वारी आहे माझे घरी. आणि तीर्थव्रत कदाची करीन उपवाची, करीन उपवाची, करीन आणि करी तीर्थव्रत
कनकरी तीर्थव्रत आणि कनकारी कारी व्रत एकादशी आता करीन उपवाजे आणि का न करी तीर्थव्रत असतील पुष्कळ तीर्थ आहेत, परंतु पंढरीची बरोबरी करू नका. उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड वर्णिले ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर ऐसा विटेवर देव कोठे दिसणारच नाही. जिथे विटेवर उभा असलेला देव उभा उभी भेटतो. कुठं झोपलेले आहेत, कुठं बसलेले आहेत, कुठं बायकाच जवळ आहेत, कसा उभा उभी भेटणार. इथं एकटा भक्ताची वाट पाहत तिष्ठत उभा आहे म्हणून असं नाही भेटणार तुम्हाला. पुष्कळ तीर्थ असतील, पुष्कळ देव असतील, पण नाही भेटणार. ऐशी चंद्रभागा ऐसे भीमा तीर ऐसा विटेवर देव कोठे. ऐसे संतजन ऐसे हरिदास ऐसा नामघोष सांगा कुठे. आहे पुष्कळ तीर्थ फिरून आले महाराज. तुम्ही आला असाल, आम्ही आलो, जाणारे येणारे पुष्कळ सांगतात लोक. ते म्हणतात आहे तिथे मूर्ती चांगली आहे, तिथे देऊळ फार भव्य आहे, तिथे उपचार फार चांगले होतात. अजून सांगू का पुढे, तिथे प्रसाद फार चांगला मिळतो. पण हा आनंद आहे का कुठे? नाही. वेडे होऊन जातात महाराज लोक याच्यासाठी. म्हणून पाहिलं म्हणजे असं वाटतं नास्तिक माणसाचं सुद्धा अंग डोलेल असा आनंद असतो. मागे इथे वाळवंटात एकदा मोठी सभा झाली. एक जम्मूमधले डॉक्टर आले होते. जम्मू काश्मीर त्या भागामधले जम्मूमधले डॉक्टर आले होते. वारकऱ्यांची सभा झाली, भेटायला आले. मी त्यांना घेऊन गेलो तिथे. त्यांना बोलायला लावलं. इतक्या लांबून आले म्हणून, पंढरपूरला आले म्हणून बोलायला लावलं. त्यांनी काय सांगावं. ते म्हणाले सगळ्या साधू लोकांना, देखो महात्मा लोग, हमारे यहाँ भी वेदांत की चर्चा होती है, कथा होती है, प्रवचन होते हैं, सब होता है हमारे पास, लेकिन आपके यहाँ जो ये भजन होता है ना, वो हमारे पास नहीं है. याचा आनंद नाही. त्याने काय म्हणावं. ते म्हणाले अशी दिंडी घेऊन तुम्ही जम्मूला या, आम्ही तुमचं काय स्वागत करतो बघा. विठ्ठल 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 विठ्ठल. कुठे असा नामघोष कुठे आपल्याला ऐकायला मिळतं. म्हणून या तीर्थाची बरोबरी कोणतं दुसरं करू शकणार नाही. नाही, जर कोणी बरोबरी करण्याचा प्रयत्न केला तर राग येतो त्याचा बोलणाऱ्याबद्दल. तीर्थे पायका देखील कोटीवरी, नाही देखील पंढरी, जळो त्याचे जी आले. पण महाराज म्हणतात जळो. सगळी कोट्यवधी तीर्थ पाहिली, पण पंढरी जर पाहिलेली नसेल
आयुष्य वाया गेलं. विठ्ठल विठ्ठल. अशी आवड जिथे असते ती आवड. अजून आवडीच्या बाबतीमध्ये एक आहे, ज्याला एखादी गोष्ट आवडली, अत्यंत प्रिय झाली की त्या आवडीच्या गोष्टीबद्दल बोलल्याशिवाय माणसाला राहवत नाही. म्हणून महाराज या अभंगामध्ये पहिल्या चरणात सांगतात, म्हणा चंद्रभागालिंग पुंडलिक. म्हणून महाराजांच्या मनामध्ये या स्थानाविषयी, या क्षेत्राविषयी, इथल्या तीर्थाविषयी आणि इथल्या दैवताविषयी जी आवड आहे ती आवड महाराजांनी व्यक्त केली. आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागा लिंग पुंडलिक. सगळ्यांचा जवळजवळ महत्त्वाच्या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे महाराजांनी. या प्रत्येकाचं वैशिष्ट्य काय याच्यावर प्रत्येक वेगवेगळ्या संतांची वेगवेगळी वचनं आपल्याला माहीत आहेत. सगळ्या संतांनी पंढरीचं हे श्रेष्ठत्व सांगितलंय. अगदी ज्ञानोबारायांच्यापासून ते सगळ्या. ते म्हणतात की तू अवघाची सुखरूप, मग तू अवघाची सुखरूप, तरी तू पंढरीची जाई एक वेळ, तरी तू पंढरीची जाई एक वेळ, मग तू अवघाची सुखरूप. नामदेवराय सांगतात, तुकाराम महाराज सांगतात, नाथ महाराज सांगतात, सगळे संत सांगतात पंढरीचं महात्म्य. म्हणून सगळ्यांच्या आवडीचा एक विषय असावा असं पंढरीमध्ये काहीतरी महत्त्वाचं आहे. मग महाराजांनी या अभंगामध्ये आपल्या अंतःकरणातली आवड व्यक्त केली. त्या आवडीचं अजून थोडंसं स्वरूप आपल्याला पाहायचं आहे, पण त्याच्यासाठी एकदा आवडीने भजन केलं पाहिजे. ठोबार कुमार जय जय ठोबार कुमाई, जय ठोबार कुमार. हाँ विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, जय विठोबा रखुमा. बोला पुंडली श्री ज्ञानदेव.
म्हणा माधव राजन राजन
आवडीचं एक अजून महत्त्वाचं लक्षण असं आहे, आवडीचा जो मुख्य विषय असतो आपल्या, त्याच्याशी संबंधित असणाऱ्या ज्या ज्या वस्तू असतील त्या सुद्धा माणसाला आवडत असतात. आवडीमध्ये दोन प्रकार, एक मुख्य आवड आणि एक गौण आवड. जेव्हा त्या व्यक्तीशी संबंधित असणाऱ्या गोष्टीमुळे ती व्यक्ती आवडते त्यावेळेला त्याला गौण आवड म्हणायची. बायकोच्या अंगावरच्या दागिन्यामुळे जेव्हा बायको आवडते तेव्हा ती गौण आवड झाली. आणि बायको आवडल्यामुळे तिची आभूषणं जेव्हा आवडतात तेव्हा ती मुख्य आवड आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून मुख्य आवडीचा भाग असा आहे की मुख्य आवडीमध्ये जी व्यक्ती आपल्याला आवडते त्या व्यक्तीशी संबंधित असणाऱ्या सगळ्या गोष्टी आम्हाला आवडतात. म्हणून महाराजांनी सुद्धा त्या सगळ्याचा निर्देश इथं केला आहे. आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागा लिंग पुंडरीक. मध्यवर्ती आहे पांडुरंग, पण त्याच्याशी संबंधित असणारं हे क्षेत्र पंढरी, त्याच्याशी संबंधित असणारं हे तीर्थ भीमा, त्याला इथे आणणारा जो भक्त पुंडलिक, तोही आम्हाला आवडतो. विठ्ठल विठ्ठल. म्हणून पंढरी आवडते. ती सोडून कुठे जावं असं सुद्धा वाटत नाही. पंढरीचा वास चंद्रभाग्य, पंढरीचा वास चंद्रभाग्य.
दर्शन कुचमच गड जन्म असा पंढरीचा वास धन्य धन्य हे पंढरी. त्याचा महिमा पुढे सांगून सुद्धा पुरे पडणार. हो, इतका मोठा पंढरीचं महात्म्य आमच्या सगळ्या संतांनी गायलेलं आहे. धन्य तीर्थ पंढरी, पंढरीला धन्यता दिलेली आहे म्हणून पंढरी आवडते ते क्षेत्र, कारण तिथे पांडुरंगाचा वास आहे म्हणून. त्याच्या चरणी वाहणारी जी गंगा भीमा तीही आवडते. एक एक विठाबाई माझे पंढरीच्या भीमानी चंद्रभा म्हणून त्या क्षेत्रातून वाहणारी परमात्मा पांडुरंगरायाच्या चरणीची गंगा म्हणून आम्हाला भीमा ही आवडते. अवघीच तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा डोळा देखिल्या. एक चंद्रभागा नुसती डोळ्याने पाहिली तर, नुसती डोळ्यानेच पाहावं असं नाही, पण स्नान करणं त्रासदायक असेल तर डोळ्याने पाहिली तरी चालतं. विठ्ठल विठ्ठल. सगळा आमच्या संतांनी आमचा मार्ग एवढा सोपा केलाय आणि माणसं त्यातही पुन्हा अजून अधिक सोपं करायचा प्रयत्न करतात. सगळा मार्ग खरं म्हणजे अत्यंत सोपा. तुका म्हणे केली सोपी पायवाट. मग ही सोपी पायवाट केलेली आहे म्हणून त्यातही पंढरी क्षेत्र, तिथे वाहणारी गंगा चंद्रभागा आणि पांडुरंगाला बोलावणारा भक्त. हो, काय धन्य पुंडलिका बहु बरे केले निधान आणले पंढरी ये. रूप पाहता काय डोळस, रूप पाहता दिला. असा पांडुरंग तर आम्हाला प्रिय आहेत, पण त्याच्याशी संबंधित असणाऱ्या परमात्मा पांडुरंग राय सुद्धा त्याला आणणारा जो भक्त, त्या भक्ताचंही आम्हाला प्रेम आहे. कारण एक पुंडलिक जर पाहिला, काय अवघ्या संता एक वेळ भेटी पुंडलिक दृष्टी देखील या. सगळ्या संतांची भेट एका पुंडलिकाच्या भेटीमध्ये आहे. कारण पुंडलिकाने आणणारा संत पुंडलिक, त्यामुळं बाकीचे संत इथे जमले नाही का. सगळ्या नुसतं देवालाच आणायला कारणीभूत तो झाला असं नाही. ज्यांनी गाय आणली त्याच्याबरोबर जर वासरू आणलं तर वासरू आणण्याकरता दुसऱ्याचे आभार मानायचं कारण नाही, पुंडलिकाचे मानले की पुरे. तसं परमात्मा पांडुरंगरायाला त्याने आणलं गाईला, त्याच्या मागे त्याचे भक्त पांडुरंगरायाची वासरं आली सगळी. म्हणून सगळ्यात आभार कुणाचे? पुंडलिकाचे. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल. म्हणून त्याच्याशी संबंधित असणाऱ्या या ज्या गोष्टी, पंढरी, भीमा आणि पुंडलिक,
हे रायाच्या म्हणजे पांडुरंगाशी संबंधित असणारी अशी आहेत, म्हणून ती अधिक आवडतात. आपण असं मागे एकदा मी बोललो होतो की एखादी मुलगी आपल्या पतीच्या घरी आली म्हणजे तिचं मुख्य लक्ष काय, मुख्य आवडीचा विषय कोण, मुख्य आवडीचा विषय तिचा पती, हा तिचा मुख्य आवडीचा विषय आहे. परंतु त्याच्याशी संबंधित असलेले जे लोक आहेत ते पती एवढे आवडत नाही, पण पतीमुळं आवडतात की नाही. पतीच्या मुळं मात्र मग पतीची बहीण, नणंद असेल, सासू असेल, सासरा असेल, दीर असेल, हे घरातली जी इतर माणसं आहेत ती आवडतात, ती स्वतंत्रपणे आवडत नाहीत, पण पतीच्या संबंधित असल्यामुळं आवडतात, नाही का. म्हणून देवाशी संबंधित असल्यामुळं बाकी सगळं काय, तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी म्हणलेलं की देवा काय विश्वची सोय रे, देवाच्या संबंधे विश्वची सोय रे. देवाच्या संबंधामुळं हे सगळं विश्व आम्हाला सोयरं आहे. तसं पंढरीयाच्यामुळं आम्हाला पंढरीमध्ये जे जे काही आहे, संत आमचं असं वर्णन करतात, अरे पुंडलिक आवडेल, चंद्रभागा आवडेल, पंढरी क्षेत्र आवडेल, यात काय नवल आहे. पण पंढरीची भूमी, पंढरीचे दगड गोटे, पंढरीचे वृक्षपाषाण, पंढरीमधले किडे सुद्धा आम्हाला देवा समान पूज्य आहेत, असं संतांनी वर्णन केलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल. कारण या प्रत्येक गोष्टींचं मूल्य कमी नाही बरं का. दिसायला ह्या वेगळ्या असतील, वाटत असतील, पण ते एकमेकाशी एवढे निगडीत आहेत की त्यांच्यामध्ये तसा भेद करण्याचं कारण नाही. या पंढरी क्षेत्र, चंद्रभागा तीर्थ आणि भक्त पुंडलिक हे तिघेही जरी आपल्याला भिन्न भिन्न वाटत असले तरी परमात्मा पांडुरंगरायाशी संबंधित असल्यामुळं त्यांच्याविषयीचा आमच्या अंतःकरणातला आदर सारखा आहे. आणि तो आदर महाराजांनी दुसऱ्या चरणामध्ये व्यक्त कामधेनु कल्प तनु चिंतामणी. या सगळ्या गोष्टी आम्हाला कामधेनू, कल्पतरू आणि चिंतामणी सारख्या आहेत. कामधेनू, कल्पतरू आणि चिंतामणी आमच्या जीवनात आम्हाला प्राप्त होतील की नाही सांगता येत नाही. कुणाला माहीत कुठे कोणाला लाभतात. संतांनी वर्णन केलेलं आहे, पुराणात सांगितलेलं आहे, म्हणून आपण मानतो की कामधेनू, कल्पतरू आणि चिंतामणी अशा काही गोष्टी आहेत की ज्या आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करणाऱ्या अशा या गोष्टी आहेत. परंतु या प्रत्येकाच्या बाबतीमध्ये थोडंसं काही काही अवघड अशा गोष्टी आहेत बरं का. म्हणून महाराजांनी तिघाचा एकदम उल्लेख केला. एकेकाला एक नुसतं कामधेनूच का म्हणलं नाही. नुसतं कामधेनू जर म्हणलं असतं तरी कामधेनू सुद्धा सगळ्या कामना पूर्ण करते.
कल्पतरू नुसतं म्हणलं असतं तरी कल्पिलेलं सगळं देणारा कल्पतरू आहे, आणि नुसता चिंतामणी म्हणलं असतं तरी चिंतिलेलं देणारा चिंतामणी आहे. मग सगळ्यांचाच उल्लेख का केला, सगळं एकत्र का काय? एक तर अतिशय त्याच्याविषयीचं प्रेम सांगण्याकरता सगळ्यांना एकत्र आणलं असं म्हणता येईल. पण बारीक त्याच्यात बारकाईनं जर विचार केला तर कामधेनू ही श्रेष्ठ खरी, पण कामधेनू सहजपणे प्राप्त होत नाही, त्याच्याकरता फार मोठं तप करावं. पण पंढरीच्या सुखाकरता तपाची गरज आहे काय? वैकुंठा जावया तप. पुष्कळ शरीराचा नाश करावा लागतो. तप म्हणजे काय? सोपी गोष्ट आहे. सगळी पुष्टी निघून जाते अंगाची, हाडं शिल्लक राहतात असं तप. तप केल्यानंतर म्हणे त्या विश्वामित्राला ती कामधेनू मिळवण्याकरता तेवढे प्रयत्न करावे लागले, युद्ध करावं लागलं, तरीसुद्धा हाताला लागली नाही. वाईट वाटलं की एखाद्या साध्या झोपडीत राहणारे वसिष्ठ हा ब्राह्मण, याच्याजवळ कामधेनू आहे, आपण एवढे सम्राट राजे आपल्याजवळ नाही, काय करायचं? आग लावा या राजेपणाला. सोडून दिली, मोठं उग्र तप केलं त्याच्यासाठी. कामधेनू प्राप्त करायची असेल, तिची कृपा जर मिळवायची असेल, त्या नंदिनीची कृपा प्राप्त करण्याकरता दिलीप राजाला केवढे कष्ट करावे लागले. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, चरित्र रघुकुलाच्या चरित्रामध्ये वर्णन केलेलं आहे की त्याला पुत्र नव्हता, त्याला सांगितलं की तू नंदिनी ही कामधेनूची कन्या, म्हणून तिची सेवा कर म्हणून सांगितलं. तेव्हा ती सेवा करण्याकरता दिलीप राजाला कितीतरी कष्ट सहन करावे लागले. आपल्याला सगळ्यांना ते चरित्र माहिती आहे. म्हणून कामधेनूची प्राप्ती ही तपाच्या द्वारे होते. कुठेतरी कामधेनू, एखादी कामधेनूचं काय खिल्लार आहे? कामधेनूची खिल्लार नाही, एखादी कामधेनू ती एखाद्याला कधीतरी प्राप्त होणार, तेही तपाच्या द्वारे, परलोकात केव्हा तरी. म्हणून तुकाराम महाराजांनी कामधेनूला थोडंसं बाजूला ठेवलं आणि कल्पतरू घेतला की बाबा कामधेनू प्राप्त होणार. कामधेनू इच्छा पूर्ण करते, परंतु त्याच्याकरता सायास आहेत. कल्पतरू संख्येने पुष्कळ आहेत, काही कामधेनूसारखी मर्यादित संख्या नाही. कल्पतरू अनेक आहेत. आता आपली भेट होत नाही ते सोडून द्या, पण पुष्कळ कल्पतरू असतील. कुठल्या रानामध्ये कोणता आहे काय, कोणाला काही शंका येते एखाद्याला, कोणता असेल काही सांगता येत नाही. एक प्रवासी निघाला, आपल्याला सगळ्यांना कथा माहिती आहे, बसला झाडाखाली. आता योगायोग असा उन्हात थकलेला होता, बसला झाडाखाली. त्याला सहज असं वाटलं की काय उन्हाची वेळ आहे, यावेळेला जर थंड पाणी असतं तर काहीतरी बरं झालं असतं. झालं, कल्पना केल्याबरोबर पाणी तयार. तो म्हणाला नुसतं पाणी काय, भूक लागली त्याची काय व्यवस्था? हां, नुसतं पाणी प्यायचं, पोट दुखेल ना, काहीतरी खाऊन प्यावं. मग काय जर चांगलं खायला असतं तर किती अन्नाचं ताट तयार. आता त्याला असं त्या भुकेच्या ह्याच्यामध्ये त्याला ते लक्षातच आलं नाही की आपण म्हणल्याबरोबर कसं काय तयार व्हायला. पुन्हा त्याने कल्पना केली मनामध्ये की अरे मी म्हणल्याबरोबर हे सगळं यायला लागलं आहे, हे भूताटकी तर नसेल की भूत हजर. कल्पतरू कल्पिलेला देतो, परंतु कल्पना चांगली का वाईट याचा विचार करत नाही. कल्पतरू कल्पिलेला देतो, तोही कुठंतरी असतो, पण तो कल्पतरू एके ठिकाणी स्थिर असतो. आपल्याला तिथपर्यंत जावं लागतं आणि तो आपलं हित न पाहता देतो, पण हे आमचं हित पाहून देणारे कल्पतरू आहे. आणि कल्पतरू एके ठिकाणी असल्यामुळं महाराजांना त्यात दुरुस्ती करावी वाटली, म्हणून पुढे चिंतामणी म्हणलं. चिंतामणी छोटा मणी मण्यासारखा, कुणालाही कुठेही घालून नेता येतो. कल्पतरू काय उचलून नेता येतो काय? कल्पतरू उचलून नेता येत नाही, तो आपल्या जागी स्थिर असतो. म्हणून तर संतांना माऊलीने चळा कल्पतरू,
चालते कल्पतरू, कारण हा कल्पतरू चालता नाही म्हणून संतांना तळा कल्पतरू म्हणलं. मग त्या कल्पतरूचा जो स्थिरत्व हा दोष तो घालवण्याकरता म्हणून महाराजांनी चिंतामणी, कामधेनू कल्पतरू चिंतामणी. चिंतामणी आपल्याला कुठेही बरोबर बाळगता येतो, जवळ बाळगता येतो आणि तो आपण चिंतिलेलंही देतो. आकार छोटा पण त्याचं सामर्थ्य पुष्कळाचं. तसं हे दिसायला क्षेत्र आम्हाला मर्यादित दिसेल, परिच्छिन्न वाटेल, छोटं वाटेल, पण याचं सामर्थ्य फार मोठं आहे. आवडीची धणी पुरविती. आमची जी आवडी आहे ती आवडीची धणी पूर्ण करण्याचं सामर्थ्य यांच्यामध्ये आहे, संतांच्या मध्ये. बरं का, अगदी जे अभेदानुभूतीच्या भूमिकेवर जाऊन पोहोचलेले, स्वतः ब्रह्मस्वरूप झालेले, परमात्म स्वरूप असणारे जे संत, त्यांच्याही ठिकाणी पंढरीच्या विषयी आणि पांडुरंगाच्या विषयी अत्यंत आवड होती. खरं म्हणजे आता त्यांना आवडीचं काही कारण होतं का, पण तरी सुद्धा एवढं होऊ नये. परमात्म्याशी अभिन्न झाल्यानंतर सुद्धा त्यांच्या अंतःकरणामध्ये पंढरीच्या विषयीची आवड शिल्लक राहिली. आणि त्यामुळं त्या आवडीचं कारण काय, त्याचं कारण तिथे काहीतरी विलक्षण असा आम्हाला आनंद प्राप्त होतो, जो आनंद इतर कोणत्याही गोष्टीमध्ये नाही. मोक्षामध्ये सुद्धा तो आनंद नाही. म्हणून परमात्म स्वरूप झालेल्या संतांनी सुद्धा पंढरीची आवड व्यक्त केली. माझी ये मनीचा जाणून या भा. हो हो हो, माझे मनीची आवड, मनीची आवड, माझे मन, माझे मन. पुराणे नदू नैनगुरे पांडुरंग मनरंग. मूर्ती असेल ही, ती सुद्धा चतुर्भुज नाही, 2 हाताची आहे. हातात शस्त्र धारण केलेले नाहीत तरी सुद्धा भक्ताचं रक्षण करणारी आहे. अत्यंत कनवाळू कृपाळू दिनालागी मोही अशी अत्यंत कनवाळू कृपाळू असणारी ही मूर्ती आहे. ती सगुण रूपामध्ये आहे. त्या सगुणाची आमच्या ठिकाणी आवड आहे ही गोष्ट खरी. आवडे हे रूप गोजिरे सगुण. सगुण रूप आम्हाला आवडतं ही गोष्ट खरी, पण सगुण आवडतं म्हणून आम्ही काही त्याचं खरं स्वरूप ओळखत नाही असं नाही. सगुण जरी असलं तरी ते खरं निर्गुण स्वरूपातलं जे आहे तेही तिथेच आहे. ते त्याला सोडून वेगळं आहे असं नव्हे. उलट ते ब्रह्म कधी दिसणार नाही, पण हे ब्रह्म आम्हाला उघड दिसणार आहे. नेणो ब्रह्म मार्ग चुकले, नेणो ब्रह्म मार्ग चुकले. उघडे पंढरपुरासी आले, काशी भक्त पुंडलिके देखिले, भक्त पुंडलिके देखिले.
उभे केले विटेवरी तुळ केले, तो हा विठोबा निधान. म्हणून उघडे पंढरपुराशी आले, नेणो ब्रह्म मार्ग चुकले. उघडे पंढरपुराशी आले, ते आवृत आहे, हे उघड आहे पण ब्रह्म आहे, ही भावना आहे आमची त्यांच्या ठिकाणी. आनंद अद्वय चरण साजिरे विठ्ठल रे. योगी म्हणून त्याचं निर्गुण स्वरूप काय आहे हे ओळखून, त्याचं मूल्य ओळखून आम्ही त्याच्यावर प्रेम करतो. हे सगुण आहे म्हणून काही गुण कमी आहे असं नव्हे, कारण जे जे दृश्य आहे ते ते नाशिवंत आहे. सगुण म्हणजे दृश्य आहे, तेव्हा दृश्य असल्यामुळं हे नाही तर नाही नाही, याचं खरं मूळ स्वरूप असं आहे. आनंदाद्वय नित्य निरामय सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूपवर्ण गुण जेथे. तो हरे श्रीहरी पाहिला डोळे भरी, आणि असं पाहतो पाहता पाहणे दुरी सारोनिया. म्हणजे पाहण्याचं सुद्धा आम्हाला ज्ञान आहे. म्हणजे कुणीतरी अडाणी आहोत आणि कुणाला तरी देव म्हणतो असं नव्हे. म्हणून देवाच्या निर्गुण स्वरूपाला जाणतो आणि सगुण स्वरूपाची भक्ती करतो. विठ्ठल म्हणून तर अधिक प्रेम आहे. आपण एखाद्यावर प्रेम करतो त्यावेळेला त्याचं जर मोठेपण आपल्याला कळलेलं नसलं तरी प्रेम असतं ना, आणि त्याचं मोठेपण कळल्यानंतर ते प्रेम कमी होईल का वाढेल? वाढेल. एका अरण्यामध्ये एक तरुणी कुणीतरी रस्त्याने जात होती. काहीतरी लाकडं गोळा कराय करता, सरपण गोळा कराय करता अशी ती जात होती. इतक्यात तिथे एक हिंस्र श्वापद आलं, वाघ म्हणा सिंह म्हणा असं काहीतरी आलं, आणि त्या प्राण्याने तिच्यावर हल्ला केला. इतक्यात एक तरुण सुंदर देखणा असा पुरुष तिथे आला आणि त्याने त्या वाघाला ठार केलं आणि त्या तरुणीला वाचवलं. तरुणी सुंदर, हा तरुणही सुंदर, तिचं रक्षण केलं. आपला हा रक्षणकर्ता आहे, प्राणदाता आहे, तिचं त्याच्यावर मन बसलं. ती तरुणी सुंदर असल्यामुळे या तरुणाचंही तिच्यावर मन बसलं आणि दोघांनी विवाह केला त्या रानामध्ये. जसा दुष्यंत शकुंतलेचा झाला तसा त्या दोघांचा विवाह झाला. विवाह झाल्यानंतर त्या तरुणाचं जे गाव, त्या गावाला ते परत आले. ते गाव म्हणजे राजधानी होती. आणि तिथे आल्यानंतर त्या तरुणीला लक्षात आलं की हा तरुण म्हणजे कुणीतरी शिकारी करता आलेला एखादा सामान्य युवक नव्हे,
तर हा या राज्याचा स्वामी आहे. तिचं आधीच प्रेम होतं त्याच्यावर. तो जरी एखादा सामान्य कामगार जरी असता, कुठंतरी काम करणार, तरी तिचं प्रेम कमी झालं असतं असं नव्हे. कारण त्याने तिचं प्राणरक्षण केलेलं होतं. शूर आहे, सुंदर आहे, म्हणून तिचं मन त्याच्यावर जडलेलंच होतं. प्रेम होतंच त्याच्या ठिकाणी. पण नंतर जेव्हा लक्षात आलं की हा आपल्या राज्याचा स्वामी आहे, तिचं प्रेम कमी होईल का वाढेल? वाढेल. तसं हा सगुण म्हणून आम्ही प्रेम केलं, पण आमच्या लक्षात आलं की हा नुसता सगुण नाही, याच्या ठिकाणी सगळं निर्गुणही आनंद अद्वय नित्य निरामय, अरे हा त्रिभुवनाचा स्वामी आहे. हे जेव्हा आमच्या लक्षात आलं तेव्हा आम्हाला त्याच्याविषयीचं प्रेम वाढलं का कमी झालं? विठ्ठल विठ्ठल. म्हणून जेव्हा आधी वेळ झाली तेव्हा तिला सुख झालंच, पण जेव्हा तो स्वामी आहे राज्याचा हे कळल्यानंतर थोर सुख झालं. तुका म्हणे जीवा थोर झाले सुख, तुका म्हणे, तुका म्हणे सुख, तुका म्हणे जीवा थोर झाले सुख. थोर झाले सुख. कामधेनु कल्पतरु चिंतामणी काम. याच्यापासून झालेलं सुख थोर सुख आहे. प्रपंचात आम्ही इतर गोष्टी पाहतो, इकडं तिकडं जातो, खर्च करून आम्ही सौंदर्य स्थळ पाहायला जातो, नाही का? त्याला सौंदर्य स्थळ असं म्हणतात. पुन्हा सौंदर्य स्थळात सुद्धा पुन्हा सौंदर्य स्थळ पाहतो. विठ्ठल विठ्ठल. पण ते किंचित सुख आहे बरं का. पण इथे पंढरीमध्ये प्रत्यक्ष सुखस्वरूप असणारा परमात्मा पांडुरंग राय. सुखरूपा ऐसा तुझा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारिखा तो. असा माझ्या पांडुरंगासारखा कोण सुखरूप आहे. म्हणून इथं झालेलं सुख हे थोर सुख आहे. ज्या सुखाची इतर सुख बरोबरी करू शकणार नाही त्याला थोर सुख असं महाराजांनी म्हणलं. ज्या सुखाला कधी नाश नाही, जे कधी संपणारं नाही, ज्याच्या पलीकडचं दुसरं कोणतं सुख नाही, असं अलौकिक परमात्म्याचं सुख, भक्तिप्रेमाचं अलौकिक सुख आम्हाला इथे प्राप्त झालं. तुका म्हणे जीवा थोर झाले सुख. जेव्हा अत्यंत सुख माणसाला होतं त्यावेळी माणसाचे प्राणधर्मसुद्धा त्याच्या लक्षात येत नाही. नाठवे हे भूक तहान काही, भूक तहान काही याची जाणीव नसते. एखाद्या कामामध्ये मनुष्य जर गुंतलेला असला ना त्याला भूक तहान काही आठवत नाही. न्यूटनची गोष्ट अशी सांगतात की न्यूटन हा संशोधक होता. तो आपल्या ग्रंथालयामध्ये एकदा काहीतरी एखाद्या कुठल्या तरी शास्त्रीय प्रश्नाची चिकित्सा मनामध्ये चिंतन करीत होता. त्याचं ते वाचन चालू होतं, ग्रंथ पाहत होता. तो त्यात इतका गुंतला. त्याने सांगितलं होतं की मी माझ्या कामामध्ये असताना मला कोणी मुद्दाम त्याच्यामध्ये व्यत्यय आणायचा नाही, विक्षेप करायचा नाही. दुपारची माझी जेवणाची जर वेळ झाली तर माझं जेवण आणून तिथे टेबलावर ठेवायचं, सांगायचं सुद्धा नाही मला की जेवण आहे म्हणून. कारण ते सुद्धा माझं लक्ष इकडचं इकडं जाईल आणि माझं एखादी सुटत आलेली गोष्ट पुन्हा अडकून राहील. याच्यासाठी म्हणून त्याने अशी ताकीद दिलेली नोकराला. एके दिवशी त्या नोकरबाईने, त्याच्या घरातल्या स्वयंपाक करणाऱ्या बाईने तो सगळा त्याचं ताट तयार करून त्या ग्रंथालयामध्ये आणून टेबलावर ठेवलं आणि ती निघून गेली. निघून गेल्यानंतर न्यूटन आपल्या कामामध्ये गुंतलेला होता. त्याचा मित्र त्याला भेटायला आला.
मित्राला कोण अडवणार, जवळचा मित्र अतिशय. त्यामुळे त्याने ते दार उघडलं, तो गेला. न्यूटन अगदी आपल्या चिंतनामध्ये इतका मग्न होता की त्या मित्राला त्याच्यातून बाहेर काढावं असं वाटलं नाही. पण मित्र दुपारच्या वेळी आलेला असल्यामुळं त्यालाही भूक लागलेली होती. म्हणून त्याने ते न्यूटन करता आणलेलं जे वाढलेलं ताट होतं ते ताट साफ केलं, हे सगळं खाऊन टाकलं. ते तसंच ठेवून दिलं. पुन्हा त्याच्यावर जे झाकलेलं होतं ते तसंच झाकून ठेवलं आणि हा खुर्चीवर असं करून न्यूटनकडे बघत राहिला. थोड्या वेळाने न्यूटनचं लक्ष तिकडून असं वर गेलं, तेव्हा आपला मित्र बसलेला आहे हे त्याच्या लक्षात आलं. तो म्हणाला, अरे केव्हा आलास तू? तो म्हणाला, नाही झाला थोडा वेळ, मला येऊन बघत होतो तुझं काय चाललंय ते. त्याने घड्याळाकडे न्यूटनचं लक्ष गेलं. हां, तो म्हणाला 1:30-2 वाजून गेले, जेवायची वेळ झाली, माझं जेवण आणलेलं दिसतंय, मी आता जेवण करून घेतो, तोपर्यंत थोडं बैस इथे. म्हणून न्यूटननी त्या ताटावरचं झाकण काढलं तर सगळं संपलेलं, नुसतं रिकामं ताट. कारण मित्राने आधीच खाऊन टाकलेलं होतं. रिकामं ताट नुसतं तिथे होतं. न्यूटननी ते पाहिलं. तो म्हणला, मी किती वेळा मी जेवलो हे सुद्धा माझ्या लक्षात नाही. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल. एखाद्या ठिकाणी आपलं मनच एकदा लागून गेलं की माणसाला काहीही देहभान नसतं. असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोकू दशा. तशी अवस्था या पंढरीमध्ये आल्यानंतर आमची होते. कारण सगळ्या प्रिय वस्तू एकत्र आलेल्या, असं इतका आनंद दुसऱ्या क्षेत्रामध्ये नाही. कुठे तीर्थ पवित्र श्रेष्ठ असतं, कुठे दैवताचं मोठेपण असतं पण क्षेत्र खराब असतं, कुठे क्षेत्र चांगलं असतं पण दैवत सामान्य असतं. अशा अनेक गोष्टी असू शकतात. पण इथे क्षेत्र, दैवत आणि तीर्थ आणि संत पुन्हा त्याच्या बरोबरीला आलेले, हे सगळे एकत्र आलेलं असल्यामुळं या तीर्थासारखं तीर्थ जगताच्या पाठीवर दुसरं कोणतंही नाही. म्हणून हे आम्हाला अत्यंत आवडतं, असं महाराजांनी या अभंगामध्ये वर्णन केलेलं आहे. म्हणून संतांनी आम्हाला हे तीर्थ दाखवलं, त्याने आम्हाला नेलं. काय संताने या पंढरीचं महात्म्य आम्हाला. तुका म्हणे संती दाखविला तारू, कृपेचा सागरू पांडुरंग. म्हणून पांडुरंगाला शरण जाण्याच्या आधी संतांच्या बद्दलची कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. ज्ञानेश्वर जय जय ज्ञानेश्वर. बोला पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव. बोला पुंडलिक श्री ज्ञानदेव. कोणत्याही आवडीचं महत्त्व जर कशावर अवलंबून असेल तर त्या आवडीचं आलंबन किती श्रेष्ठ आहे याच्यावर अवलंबून आहे. आवड काय कोणाला कशाची असू शकते, कोणाला कशाची असू शकते. आवड काही चांगल्याच गोष्टीची असते असं आहे का? पण आवडीचं महत्त्व कशावर आहे? ते आलंबन, या आवडीचा जो विषय आहे तो किती श्रेष्ठ आहे याच्यावर आवडीचं महत्त्व अवलंबून आहे. संतांच्या आवडीचं आपण कशा करता गुणवर्णन करायचं? तर त्याच्या आवडीचा जो विषय आहे तो तसा श्रेष्ठ आहे, जो अत्यंत सुंदर आहे, जो अत्यंत कृपाळू आहे, अत्यंत दीनवत्सल आहे, शुद्ध आहे, भक्ताच्या बद्दल ज्याच्या अंतःकरणात अत्यंत कळवळा आहे आणि सहज सुलभ प्राप्त होणारा असा असल्यामुळं, त्याचबरोबर त्याचं स्थानही जगतामध्ये सर्वात श्रेष्ठ असणारं, परमसिद्धी असं ज्याला म्हणता येईल असं सर्वश्रेष्ठ स्थान त्याचं असल्यामुळं त्याच्याविषयीची आवड ही श्रेष्ठ आवड आहे. म्हणून पंढरी क्षेत्र, पंढरीचं तीर्थ, पंढरीतले भक्त आणि पंढरीतला भगवान हे याची बरोबरी करील असं संतांना कोणतंही आढळलं नाही. अत्यंत प्रेमाने
आणि अत्यंत आवडीने त्यांनी वर्णन केलं आहे. अनेक अभंगातून ते वर्णन केलेलं आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागा लिंग पुंडलिक कामधेनू कल्पतरू चिंतामणी आवडीची धणी पुरविती. तुका म्हणे जीवा थोर झाले सुख नाठवे हे भूक तहान काही कामधेनू कल्पतरू चिंतामणी आवडीची धणी पुरविती. आज आषाढी एकादशीच्या या पवित्र दिवशी आपण पंढरीमध्ये आहोत. पांडुरंगरायाचं दर्शन करतो आहोत, पांडुरंगरायाचे चिंतन करतो आहोत. मनामध्ये त्याचा आठव ठेवून आपण आपल्या गावापासून इथपर्यंत आलेलो आहोत. आपल्यासारखे भाग्यवान आपण का म्हणू नये बरं का. आपल्यासारखे भाग्यवान, आपल्यासारखं सुख अपूर्व असं